पत्रकार परिषदेचं कारण एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. काल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठतम नेते सन्माननीय अमित शाहजी पुण्यामध्ये आले आणि बऱ्यापैकी मला असं वाटलं की फक्त एवढं पसरट बोलणं हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतात की काय, पण इतकं आघळपघळ बोलणं हे अमित शाहजी सुद्धा बोलू शकतात हे नव्याने कळलं. विशेष म्हणजे काल ते सन्माननीय पवारसाहेबांच्या बद्दल बोलत होते. काल गुरुपौर्णिमा. अमित शाह यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र असणाऱ्या नरेंद्र मोदीजी ज्या पवारसाहेबांना गुरु म्हणतात त्या मोदीजींच्या गुरुवर काल अमित शाह बोलत होते. ते बोलताना बरंच काही म्हणाले, पण मला फार विशेष प्रश्न पडला की त्यांच्या गुरुने तर त्यांना आधीच पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे. मग जर एवढं तुम्हाला आधी वाटत होतं तर पद्मविभूषण पुरस्कार का दिला असेल बरं, याचा कधीतरी विचार अमित शहा आणि त्यांना स्क्रिप्ट देणाऱ्या फडणवीस आणि महाराष्ट्र टीमच्या लोकांनी विचार केला पाहिजे. याच मुद्द्यांना अनुसरून काल देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काही भूमिका त्यांनी मांडल्या, खरं तर देवेंद्र फडणवीसांचं कालचं संपूर्ण भाषण जर नीट समजून घेतलं तर फेक नरेटिव्हचं सगळ्यात मोठं केंद्र हे देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटायला लागतं. काल देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीची भाषा करत होते ती भाषा फेक नरेटिव्हचं केंद्र किती मोठं असू शकतं याचा फार मोठा धडधडीत पुरावा म्हणजे कालचं फडणवीस यांचं भाषण होतं. काल फडणवीसजी भाषणात असं म्हणाले की ठाकरेंना आरक्षण टिकवता आलं नाही. जर ठाकरेंना आरक्षण टिकवता महाराष्ट्रात आलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर बिहारमध्ये भाजपाचं डबल इंजिनचं सरकार होतं, मग बिहारमध्ये आरक्षण कोणाला टिकवता आलं नाही. महाराष्ट्रात निष्कारण तुमची नियत नाही आहे कोणालाच द्यायची, पण तुम्ही अशा पद्धतीने गोंधळाची स्थिती का निर्माण करावी. काल फडणवीस असंही म्हणाले की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची कालमर्यादा 10 वर्षांची ठेवलेली होती, मात्र फक्त आणि फक्त मोदी साहेब आणि वाजपेयी साहेब या दोघांमुळे ही आरक्षणाची कालमर्यादा वाढली आहे. माझी अशी धारणा होती, कदाचित माझी ती अंधश्रद्धा असावी, माझी अशी समजूत होती की देवेंद्र फडणवीसजी हे फार हुशार आहेत, ते प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असेल. पण काल इतक्या निखालसपणे ते खोटं बोलत होते. काल त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली, मुळात देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला हवं असेल तर कायद्याची अनेक पुस्तकं मी आपल्याला आणून देते. भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे 3 प्रकार पडलेले आहेत: राजकीय आरक्षण, सामाजिक आणि शैक्षणिक. पैकी राजकीय आरक्षण हे 10 वर्षांच्यासाठी ठेवले होते. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती आणि राजकीय आरक्षण जर 10 वर्षांच्यासाठी असेल तर 1950ला घटना अंमलात आली, म्हणजेच 10 वर्षांनी 1960ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती त्यावेळेला भाजपा बाळोत्यात म्हणतो आम्ही त्याला, जे छोट्या बाळाला जे छोटं कापड घेतलं जातं, भाजपा बाळात्यात होती त्यावेळेला. 60ला कालमर्यादा कुणी वाढवली, त्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी 70ला भाजपा होती का, पुन्हा 10 वर्षांनी 80ला भाजपा होती का, पुन्हा 10 वर्षांनी 90ला भाजपा होती का. फडणवीस साहेब किती खोटं बोलाल. फेक नरेटिव्हचं चालतं बोलतं केंद्र म्हणजे तुम्ही आहात. पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा की वाजपेयी आणि मोदीजींचा 10 वर्षाचा आरक्षण वाढवण्याशी सुतराम संबंध येतो का. राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा, तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही, हे घटनेच्या फ्रेमवर्कमध्ये सांगितलेलं आहे. हे जरा एकदा अभ्यासावं त्यांनी. काल ते असंही म्हणाले की या सगळ्या आरक्षणाच्या संबंधाने बोलतानाच मध्येच त्यांची गाडी जरा राहुल गांधींकडे वळलेली होती. खरं तर
काँग्रेसचे नेते राहुलजी ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये बोलले होते ते म्हणणं पब्लिक डोमेनमध्ये अजूनही उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की भाजप कायम हिंसा 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 करते आणि इथला हिंदू अजिबात हिंसक नाही, परंतु भाजपा आणि RSS म्हणजे स्वतःला सकल हिंदू समजतात, भाजप आणि RSS हे सकल हिंदू नाहीत, हे स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं असताना सुद्धा फडणवीस साहेब तुम्ही पुन्हा एक फेक नरेटिव्ह तयार करताय। ते असंही काल म्हणाले की काय विरोधी पक्षांची अशी इच्छा आहे का, विरोधी पक्षांनी आम्हाला सांगावं की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का। फडणवीस साहेब कुणाला खेळवताय, मराठा समुदायाला खेळवताय की ओबीसींना खेळवताय। तुम्हाला असं वाटतं का की या भारतातला या महाराष्ट्रातला ओबीसी समुदाय असेल किंवा मराठा समुदाय असेल किंवा एकूण सर्वसामान्य जनता असेल हे इतके मूर्ख आहेत की ते तुमच्या बोलण्यात येतील। विरोधकांना विचारून आम्हाला विरोधकांना विचारायचंय असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ तुम्ही विरोधकांना विचारून राज्यकारभार करता काय। विरोधकांच्या मनावर जर तुम्ही राज्यकारभार करणारे असता तर आतापर्यंत विरोधकांनी तुमचा 50 वेळा राजीनामा मागितलाय। फडणवीस साहेब पहिल्यांदा तर तुम्ही राजीनामा दिला असता। आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला विरोधकांनी सांगावं काय करायचंय ते, सत्तेत तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा, खाली उतरा, बाकीचं बघून घेता येईल। राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर आरक्षणाची कॉन्सेप्ट ही घटनेच्या प्रकरण 3 कलम 16(4) मध्ये येते, म्हणजेच मूलभूत हक्कात येते आणि मूलभूत हक्कातील कुठल्याही कलमासंबंधाने कसलीही दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे, अर्थात संसद आणि केंद्र सरकारला आहे। आणि केंद्रात फडणवीस साहेब तुमचे नेते सत्तेमध्ये बसलेले आहेत। जर फडणवीसांना एवढीच काळजी असेल तर आमचं खुलं आवाहन आहे, आज लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय, नियत आहे ना तुमची इथले सगळे प्रश्न सोडवायची, तर सर्वमान्य असेल असं, सगळ्यांना मान्य असेल असं, कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने इथल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही घटकाला कुठूनही दाबलं जाणार नाही, त्यांचा आवाज दाबला जाणार नाही, अशा पद्धतीने एक सर्वमान्य तोडगा काढत हा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसभेमध्ये मांडा तुम्ही प्रपोजल। आज अधिवेशन चालू होतंय, मग लोकसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना की सर्वमान्य कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्याच आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही आज मांडा। त्यासाठी विरोधक म्हणून विरोधी बाकावर असणारे आम्ही खासदार काय त्यावेळेला भूमिका घेतो हे बघा। मुळात तुमची किती नियत आहे ती नियत आधी तुम्हाला कळू द्या। राहिला प्रश्न अमित शाह यांचा, मुळात अमित शाह यांच्यावर आम्हाला फार बोलायची इच्छा होत नाही, कारण महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं, महाराष्ट्राची शिस्त कशी असावी, महाराष्ट्रात सुसंस्कृत आणि स्वच्छ कारभार कसा असावा हे आम्हाला कुणीही शिकवण्याची गरज नाही। ते शिकवायचंही असेल तर जे स्वतः प्रचंड स्वच्छ चारित्र्याचे आहेत अशा लोकांनी शिकवावं, जे सोहराबुद्दीन एन्काउंटर किंवा जस्टिस लोहिया यांच्या मृत्यूचे डाग ज्यांच्या कपड्यांवर पडलेले आहेत, अजूनही जे तिथे वादाच्या भोवऱ्यात आहेत, ज्यांच्यावर तडीपारीचा शिक्कामोर्तब झालेला आहे, अशा तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपण सांगायची गरज नाही। आणि एवढंच वाटत असेल भ्रष्टाचाराबद्दल तर काय अमित शाह साहेब आपण हे विसरलात का, आपले जिगरी दोस्त नरेंद्र मोदीजी याच महाराष्ट्रात आले होते आणि आपल्यासारखंच ते बोलले होते नॅचरल करप्ट पार्टी वगैरे, आणि जेव्हा ते असं बोलले त्याला 72 तासही उलटून गेले नाही। ज्या सिंचन घोटाळा आणि 70,000 कोटीच्या घोटाळ्यावर आपले जिगरी दोस्त बोललेले होते, ते जिगरी दोस्त
त्याच सिंचन घोटाळ्याचे प्रमुख आरोपी असणाऱ्या अजित पवारजींना 72 तासाच्या आत सत्तेत घेऊन बसले होते. तुमच्या तोंडी भ्रष्टाचाराची भाषा अजिबात चांगली दिसत नाही. कारण महाराष्ट्रातल्या पहिल्या फळीमध्ये बसणारे 90% लोक हे तुम्ही आणि तुमच्या HD व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडच्या पोपटलालने त्या सगळ्यांवरती मांडणी केलेली होती. त्या सगळ्यांवर आरोपाची राळ हे तुम्हीच आधी उठवलेली होती. तुम्ही त्यांच्यावर ढिगाने आरोप केले होते. त्यामुळे आधी तुम्ही त्याची उत्तरं द्या की या सगळ्या भ्रष्टाचारी लोक तुमच्यासोबत कशी आहेत. राहिला प्रश्न शिळ्याकडीला ऊत आणण्याचा, तर शंकराचार्य मातोश्रीवर आल्यापासून तुमचे सगळ्यांचे जे पोटशूळ उठलेले आहेत आणि तुम्हाला मुद्दे जेव्हा काहीच मिळत नाहीत, जेव्हा 2 दिवसांपूर्वी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्ही धारावीला अदानी सिटी होऊ देणार नाही या संबंधाने पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर तुमची आर्थिक रसद तुटते की काय असं तुम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कळ भाषा वापरताय. तुमचा स्तर हा पार्लमेंटमधले जे खासदार रमेश बिधुडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणलाय. हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत त्याचं सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही. आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर मी म्हटलं की 10 वर्षानंतरचं आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं ते दर 10 वर्षांनी बदललं. ते काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे. उगाच स्वतःच्या बडवून घेऊ नका. स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला. आणि जर एवढी तुमची नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाडी जोशी ही सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुण्यागोविंदाने नांदतात. जर या लोकांमध्ये खरंच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल, जातीय विषपेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा काढायची तयारी असेल, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही, ओबीसीवरही नाही आणि मराठ्यांवरही नाही, कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही, अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला की आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा. तो प्रस्ताव मांडा, चर्चेला आणा, बघू देत तरी की तुमची किती नियत आहे ते. थँक्यू. आरएसएसच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचारी सहभागी होणारे 58 वर्षाचा हा निर्णय होता तो बदलला आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने RSSचा एकूण मागच्या काही काळामध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण झालेला आहे. भाजपबद्दलचा, भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा, अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे. भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे. पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण RSSला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते, जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत, सगळे आरोप आहेत ते पुसून RSSच्या मागे लपता येईल. धनंजय मुंडे असं म्हणले की धनंजय मुंडे काल जे भाषण झालं अमित शहा यांचं बोलताना असं म्हणले की अमित शहा यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य असेल म्हणून काल ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हे फार विशेष आहे
एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील, दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही. मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी, भटकती आत्मा वगैरे म्हटलं, तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते, असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेन. तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या 5-10 भेटीगाठीमध्ये विचारलेला दिसत नाहीये. कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत, नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत. जर ते तथ्यच असेल असं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभाऊंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ, मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार याच सरकारने कशासाठी दिला? काय म्हणजे त्याला काही लॉजिक तरी असलं पाहिजे. पण या सगळ्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शहा असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडीला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेतो. मुंबईचे 4 नगरसेवक आज शिंदे गटात प्रवेश केलेले आहेत. तिकीट मिळत नाही म्हणून ते गेलेले आहेत. अजूनही ब्लॅकमेलिंग चालू असं वाटतं? ते 2 लोक आहेत, सिंगन आणि अजून एक आडनाव आहे. आणि मला असं वाटतं की काय म्हणता येईल त्याला, इंसान के ख्वाहिशों की कोई इंतहा नहीं होती, 2 गज जमीन चाहिए 2 गज कफन के बाद. आणि त्यामुळे अशा इतक्या बेइंतहा ज्यांच्या अमर्याद सत्ताकांक्षा आहेत त्यांना आपण नाही पुरे पडू शकत. मला असं वाटतं की आम्ही आमचं ठरवून घेतलेलं आहे, आलात तर तुमच्यासह, नाही आलात तर तुमच्याशिवाय लढणं अपरिहार्य आहे. त्यामुळे सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर शिंदेंना जेवढी लोक फोडता येतील ती त्यांनी खरंच फोडावी. म्हणजे आम्हालाही एकदा कळू देत लढणारे मावळे किती आहेत आणि उडणारे कावळे किती आहेत. काय योग आहे. खरं तर मला सतत असं वाटत राहतं की दोघांची जे वाढदिवस म्हणजे त्यांना खूप शुभेच्छा. भाऊ आहेत आमचे. जरी दादा म्हणाले की त्या काय माझ्या बहीण आहेत का, म्हणजे लाडकी बहीण योजना जाहीर करणारे अजित दादा मागे असं म्हणाले की सुषमा अंधारे काय माझ्या बहीण आहेत का, त्यांनी अजून कोणाकडे जाऊन रडावं, माझ्यासमोर कशाला रडतात. पण तरी सुद्धा अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्याकडून लक्ष शुभेच्छा. आमच्याशी भांडण्यासाठी तरी आणि आम्ही सत्तेवर आल्यावर विरोधी बाकावर बसण्यासाठी तरी त्यांनी सुदृढ राहणं गरजेचं आहे. त्या त्यांना शुभेच्छा. पण मला सातत्याने असं वाटतं की या दोनही व्यक्तींच्या जन्मतारखा चुकीच्या आहेत का. कदाचित या दोघांची जन्मतारीख 1 एप्रिल असावी असं मला राहून वाटतं एकूण त्यांचा सगळा स्वभाव बघता. पण शुभेच्छा त्यांना. 3 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांचं काही शिबिर आहे तुमच्या पक्षाचं? 3 ऑगस्टला पुण्यामध्ये एक रिलिजियस ॲक्टिव्हिटी आहे. सो आम्ही त्याच्या संबंधाने जरा विचार करत आहोत. परंतु 3 ते 5च्या दरम्यान निश्चितपणे पक्षाच्या अधिवेशन इथे होत आहे, ज्यामध्ये पक्षाचे सगळे सन्माननीय नेते उपस्थित राहतील. युवा सेना असेल, फादर बॉडीचे सगळे लोक असतील, महिला आघाडी, व्यापारी सेना, विद्यार्थी सेना, सगळ्या प्रकारचे नेते मंडळी त्या दिवशी पुण्यामध्ये उपस्थित असतील. तत्पूर्वी 24 तारखेला पक्षाच्या वतीने आयोजनाच्या संदर्भाने एक महत्त्वाची बैठक पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते प्रमुख सन्माननीय सचिन भाऊ आहिर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक 24 तारखेला होईल. नाही, काहीही सुतावरून स्वर्ग गाठवू नका. माझ्या घरून फोन होता. माझा भावाचा छोटासा बच्चू आहे, तो पडलाय, त्याला लागलंय आणि त्याला एक्सरेसाठी होप हॉस्पिटलला नेलंय, एवढंच आहे. बाकी काहीच सुतावरून स्वर्ग गाठवू नका. नाही, कसाबच्या बिर्याणीचा त्यांनी हिशोब ठेवावा. पण त्याच्या आधी मी म्हटलं ना की वी हॅव नो नीड ऑफ एनी काइंड ऑफ सर्टिफिकेट. ज्यांच्या अंगावर जस्टिस लोहियाच्या रक्ताचे डाग आहेत अशा लोकांनी आम्हाला बोलायचं नाही.
हां, तर लोयात सांगते, लोया कदाचित बोलताना झाला असेल. तर त्यांनी आम्हाला शहाणपण सांगायची गरज नाही, तडीपार लोकांनी हे सांगायची गरज नाही. आणि याच्या उपर जर काही असेलच तर आधी नवाज शरीफची केक आणि बिर्याणी खायला कोण गेलं होतं, कशासाठी गेलं होतं, त्या बिर्याणीची चव कशी होती आणि शाकाहारी लोक बिर्याणी खातात का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधी द्यावीत. उगाच शिळ्याकडीला ऊत आणण्यामध्ये या लोकांनी वेळ घालवू नये. आणि हो, जर एवढीच आपल्याला फार म्हणजे गरज असेल तर त्याच सगळ्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या उज्ज्वल निकम, ज्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली आहे, त्या उज्ज्वल निकमांना भाजपाच्या अधिकृत लेटर हेडवर तुम्ही कसं काय घेतलंय याची उत्तरं तुम्ही द्यावी. काल गृहमंत्री भाषणात बोलताना असंही म्हणाले की मैदानात उतरा आणि आता ठोकून काढा कार्यकर्त्यांना, असं त्यांनी आदेश दिलेला आहे. गृहमंत्री आहेत ते अशा पद्धतीचे आदेश देत आहेत. दादा, याच्यावर फार चांगलं बोलू शकते मी, पण आत्ता आम्ही जरा संहिता पाळते थोडीशी. परंतु गृहमंत्रीच जेव्हा ठोकून काढायचे आदेश देतात तेव्हा ते खरंच गृहमंत्री आहेत की ठोक मंत्री आहेत, हे एकदा त्यांनी जरा स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी स्वतःच, म्हणजे कालपर्यंत आम्हाला फक्त नितेश राणेबद्दलच वाटायचं, जेव्हा नितेश राणे सांगत होते की काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे, तर आम्हाला वाटायचं की सागर बंगल्याचा नुसता हवाला दिला जातोय, सागर बंगल्यावरचा माणूस संयत असेल. पण सागर बंगल्यावरचाच माणूस जर ठोकून काढायची भाषा करत असेल, कुंपणच शेत खात असेल, तर दाद कुणाकडे द्यायची, हा साधा प्रश्न. विधानसभेमध्ये माहिती एकत्र लढेल असं सगळे म्हणतात भाजपचे नेते, पण काल दादा असं बोलताना म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढणार आहोत, असं ते काल म्हणालेले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख पे तारीख होते. आत्ता जुलैची तारीख परत पुन्हा ऑगस्टमध्ये गेलेली आहे. पण या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय हे फार कमालीचं आहे. सातत्याने कधी ऑर्गनायझरमधनं कधी विवेकमधून जी मांडणी केली जाते की अजित पवार सोबत असल्यामुळे आपल्याला नुकसान होत आहे, अगदी त्याच वेळेला त्यांच्या म्हणजे प्रवक्ते आणि नेत्यांमध्ये पण बोलण्यामध्ये ताळमेळ काही दिसत नाही. हे सगळं चित्र निश्चितपणे महायुतीमध्ये काही आलबेल नाही, हे पुन्हा पुन्हा दाखवणारं चित्र आहे असं स्पष्ट दिसतंय. अगदी खाजगीमध्ये भाजपचे सगळे लोक बोलत आहेत की शिंदे स्वतःची इमेज करून घेण्यासाठी वारेमाप पैसा गुलाल बुक्क्यासारखा उधळत आहेत, मात्र टॅक्सपेयर लोकांचा पैसा का आम्ही देवा, अशा पद्धतीचं सुद्धा खाजगीत भाजपाचे लोक बोलताना दिसत आहेत. थँक्यू. फोटो घेतला होता ऑनलाईन नवाज शरीफचे, त्याच्या आईचे पाय पडले असं. वा वा, पाठवा ना मला. हिंदी घेना है त्यांचा टाइमिंग 2 मिनट में कंक्लूड करेंगे क्योंकि नेक्स्ट प्रेस कॉन्फ्रेंस है. कल अमित शाह जी पूना में आकर जिस तरह की बेतुकी बातें उन्होंने की, हालांकि शायद उनको इस बात का विस्मरण हुआ हो कि कल गुरु पूर्णिमा थी और गुरु पूर्णिमा के दिन उनके बड़े ही काबिल दोस्त मोदी जी के गुरु पवार साहब के ऊपर वह टिप्पणी कर रहे थे. अगर इतनी ही टिप्पणी करनी थी, आलोचना करनी थी, तो शायद वो एक बार सोच भी लेते कि अरे भाई फिर उसी मोदी साहब ने और उनकी गवर्नमेंट ने उन्हीं पवार साहब को पद्म विभूषण पुरस्कार से क्यों पुरस्कृत किया है. और दूसरी बात कि आरक्षण पर जब बोल रहे थे फडणवीस जी, तो 10 साल का आरक्षण जो बढ़ाने की बात बिल्कुल मंच पर आकर इतनी झूठ बात फडणवीस साहब ने की, तो फडणवीस साहब को हम बता दें कि पॉलिटिकल रिजर्वेशन 10-10 साल से जब बढ़ा है तो 1960 को, 70 को, 80 को, 90 को, तब कभी भी वहाँ बीजेपी की गवर्नमेंट नहीं थी. रही बात सोशल और एजुकेशनल रिजर्वेशन की, तो वह रिजर्वेशन कोई भी हटा नहीं सकता है.
रिजर्वेशन के बारे में स्टेट गवर्नमेंट के हाथ में कुछ भी नहीं है। रिजर्वेशन अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चैप्टर 3 आर्टिकल 16(4) यह फंडामेंटल राइट्स में अगर कोई बदलाव करना है तो उसके अधिकार सिर्फ और सिर्फ पार्लियामेंट और सेंट्रल गवर्नमेंट की तरफ है, और सेंट्रल गवर्नमेंट में बैठी सरकार बीजेपी की है। अगर बीजेपी की नीयत है सही में आरक्षण देने की और सभी वर्गों को, चाहे ओबीसी हो मराठा हो, किसी भी वर्ग पर किसी भी तरह की कोई जागती ना करते हुए, किसी के भी हक ना छीनते हुए, अगर सभी के लिए न्याय दिलाने की कोशिश नीयत अगर बीजेपी की है तो आज लोकसभा का सत्र शुरू हो रहा है, तो लोकसभा के इस सत्र के पहले दिन ही बीजेपी अपनी नीयत साफ करे और आरक्षण के मुद्दे को लेकर सदन में प्रस्ताव लाए। यह हमारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष की भूमिका है। एक शेवटचा प्रश्न, प्रकाश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली की उद्धव ठाकरे हे नव्या महाराष्ट्राचे जाऊ द्या हो, चिन्ह आहे. इंजिन बंद पडलंय, इंजिनाच्या नेत्याला आम्ही गिणना गेला, कुठं तुम्ही प्रकाशन काय नावं घेताय, सोडून द्या। जिनाच्या कबरावर हे गेले होते स्वतः आडवाटी, आणि जे आम्हाला केक बीक खायच्या गोष्टी करतात तर त्यांनी हे जरा बघून घ्यावं की बॅरिस्टर जिना यांच्या कबरवर कशा पद्धतीने अडवाणीजी फूल चढवायला गेले होते, किंवा त्याच्या आधी कुठला हा नवाज शरीफच्या घरी पीएम मोदी ने छुए नवाज शरीफ के माँ के पैर, पत्नी को दी शॉल और कश्मीरी चाय भी पी। हे सगळं काय होतं? अमित शाह जी, जब आप दूसरों की तरफ उंगलियां उठाते हैं तो खुद के गिरेबान में जरा झांक कर देखिए कि आप क्या हैं। वैसे भी हम बार बार बोले जा रहे हैं कि सोहराबुद्दीन एनकाउंटर हो या जस्टिस लोया की मौत हो, इन सब की छींटें जिनके कपड़ों पर है वो हमें किसी भी तरह का सर्टिफिकेट देने की कोशिश ना करें, क्योंकि बात निकलेगी तो बहुत बहुत दूर तलक जाएगी। आणखी प्रश्न, काल अमित शहानी जो बिर्याणीचा विषय काढला होता कसबचा, तर उज्ज्वल निकम यांचा एक आधीचा व्हिडिओ व्हायरल होता ज्यामध्ये त्यांनी म्हटलेले की असं काय करते एक्झॅक्टली, आणि तेच उज्ज्वल निकम आता